अखिल भारतीय वैश्य सोनार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला बळकटी देणारा भव्य वधूवर परिचय मेळावा, ज्येष्ठांचा सत्कार समारंभ तसेच सामूहिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र वैश्य संघ नागपूरच्या वतीने 18 व 19 जून 2026 रोजी करण्यात आले आहे। रॉयल माँ गंगा सेलिब्रेशन होणाऱ्या या 2 दिवसीय कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। समाजातील युवक युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा, कुटुंबांमध्ये संवाद वाढावा आणि वैदिक संस्कारांची परंपरा जपली जावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, समाज नेते, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। तसेच अंजनगाव सुर्जी येथील नाथपीठाधीश्वर परमपूज्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या आशीर्वचनाने उपनयन संस्कार सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होणार आहे। सन 1946 मध्ये स्थापन झालेला महाराष्ट्र वैश्य संघ नागपूर हा वैश्य सोनार समाजाची देशातील पहिली मातृसंस्था म्हणून ओळखला जातो। गेल्या 8 दशकांपासून समाज संघटन, शिक्षण प्रसार, सामाजिक सुधारणा, महिला सक्षमीकरण, युवक विकास, आरोग्य आणि सांस्कृतिक जतन यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे। रेशीमबाग येथील समाज भवनापासून ते विविध सामाजिक उपक्रमांपर्यंत संस्थेने समाजाला दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले आहे। शतकोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा 2 दिवसीय सोहळा समाजातील एकात्मता, संस्कार आणि प्रगतीचा उत्सव ठरणार असून त्यासाठी समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। 18 आणि 21 तारखेला आम्ही अखिल भारतीय स्तरावर एक सामुदायिक कार्यक्रम घेत आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण भारताभरातून लोक येणार आहे। पहिल्या 18 तारखेला सामुदायिक ज्येष्ठ सत्कार आणि वधूवर परिचय मेळावा, कमीत कमी 144 ते 150 लोक सत्कारसाठी येऊन आले आहे आणि जवळपास 58 बटूंचे मोंज आम्ही करत आहे। त्यात काही बटू गरीब पण आहे, त्यांच्या आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये मोंज करत आहे। आणि दुसऱ्याशी मोंज आहे तर याच्यामध्ये नितीन गडकरी, बावनकुळे आणि चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण डटके, मायाताई, अमोल अविनाश युनाते, मायाती युना असे मान्यवर या कार्यक्रमात येणार आहे। ज्येष्ठांचा सत्कार म्हणजे 144च्या जवळपास सत्कार होणार आहे। 144 ज्येष्ठ लोकांचा उद्देश म्हणजे आहे की त्या लोकांना कोणीतरी आपुलकी भेटायला पाहिजे। त्या लोकांना कोणी विचारत नाही, ज्या गरीब लोक विचार, समाज ज्येष्ठ लोक त्यांना कोणी विचारत नाही, स्वतः पोरगं विचार नाही, स्वतः सून विचार नाही, स्वतः मुलं विचार नाही। तर आमचंही कर्तव्य आहे की त्यांना आम्ही एक व्यासपीठावर बोलावून त्यांचा आम्ही लोकांसमोर सत्कार करू, तेवढंच त्यांना आनंद वाटेल। हा त्यापैकी उद्देश आहे। नाही, त्याचा उद्देश असा आहे की आमची ही संस्था जी उभारली आहे त्याचा पाया आमचे ज्येष्ठ समाज बांधव आहे। त्यांच्या बेसिसवरच आज आम्ही इतके पुढे आलेलो आहोत, त्याच्यामुळे त्यांचा सत्कार करणं हे आमचं परम कर्तव्य आहे। दुसरा उद्देश हा आहे की आजकाल जे आमचे ज्येष्ठ नागरिक आहे ते स्वतःच्या घरातच दुर्लक्षित आहेत, तर त्यांचा सत्कार याच्यासाठी करत आहे की त्यांच्या परिवाराला सांगत आहे की आम्ही इतक्या दुरून तुमच्या आईवडिलांचा सत्कार करत आहोत, त्यांना मान सन्मान देत आहोत। असाच मान सन्मान तुमच्या घरात ते असेपर्यंत त्यांना द्या, कारण तुम्ही त्यांच्या भरोशावर आज जे काही आहात ते त्यांच्या भरोशावर आहात। तर ही भावना त्यांच्या मुलामुलींमध्ये, सुनांमध्ये दृढ व्हावी, हा उद्देश आमचा ज्येष्ठांचा सत्कार करण्याचा आहे। नाही, समाज बांधवांना हेच आवाहन करायचं आहे की तुमच्या घरात, आपल्या समाजात जितके काही ज्येष्ठ आहे प्रत्येक घरात, त्यांचा तुम्ही नेहमी आदर करा, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याशी बोला, संवाद साधा। त्यांना एकटं पडलं आहे आपण असं त्यांना जाणीव व्हायला नको। आपण कुटुंबाचा भाग आहोत, आपल्यामुळे हे कुटुंब आज उभं आहे, त्याच्यामुळे त्याची जाणीव आपल्या मुलांना, सुनांना असावी। ही जाणीव आम्ही करून देण्यासाठी जवान जी पिढी आहे आजची, त्यांना ही जाणीव करून देण्यासाठी हे आव्हान आहे आमच्या समाजाला की त्यांनी आपल्या ज्येष्ठांकडे लक्ष द्यावं। जे समाजातले ज्येष्ठ आहे नागपूरमध्ये स्थित, नागपूरच्या आसपास पूर्ण महाराष्ट्रामधून तसे येतच आहेत लोक, जवळपास 700-800 लोक अदर दॅन नागपूरमधून येत आहे। तर नागपूरच्या पण सर्व समाज बांधवांनी आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि इंडियातल्या समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येत या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, ही आमची कळकळीची विनंती आहे। Dream Asia,
यहाँ ड्रीम एशिया में आया हूँ। वहाँ का अनुभव मुझे बहुत अच्छा लगा। बहुत अच्छा लोकेशन है, बहुत अच्छी सभी चीज़ अच्छी है। सभी से रिक्वेस्ट है, आप फैमिली के साथ यहाँ आ सकते हो और अपना अनुभव ले सकते हो आगे। एंट्रेंस एक डिफरेंट टाइप में था जो बाकी जगह नहीं है। Overall experience at Dream Asia was very good, and the most best part I have liked was the fire show and the dance which was performed at the last 6 o'clock, and it is built recently, so everything was neat and clean.